उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यसभेचा जो राजीनामा दिलेला होता त्यानंतर आता त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। त्याचं उत्तर कदाचित मिळू शकेल। राज्यसभेच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांचं नाव हे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। मात्र राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळांनी पक्षासमोर एक अट ठेवली आहे। आधी समीर भुजबळांना मंत्रिपद द्या, मगच राज्यसभेवर जाणार असल्याची अट भुजबळांनी ठेवली। या संदर्भात आता राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती। यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक होतीये। दरम्यान आजच्या या बैठकीत नाव निश्चित होण्याची शक्यता आहे, कारण पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपते। त्यामुळे आता भुजबळ दिल्लीत जाणार आणि राज्यात त्यांची खुर्ची पुतणे समीर भुजबळ सांभाळणार का या संदर्भात थोड्याच वेळात स्पष्टता येईल। या सगळ्या संदर्भातले आपण अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। निलेश, या बैठकीला सुरुवात झालेली आहे का? या बैठकीमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? कारण की जर भुजबळांनी जी अट ठेवलेली आहे जर ती मान्य झाली तर कशा पद्धतीने एकंदरीत चित्र देखील बदलू शकतं? दीपक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार नुकत्याच देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर हळूहळू आता हे बाकी कोर कमिटीतले जे इतर 7 सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी येताना आपल्याला दिसतील। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं राज्यसभेवर कोण जाणार याचं नाव निश्चित होणार आहे। छगन भुजबळांनी जी अट घातली होती की केंद्रामध्ये आपण जाणार असू तर राज्यातलं मंत्रिपद जे आहे कॅबिनेट मंत्रिपद हे त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावं, या संदर्भामध्ये संपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता आणि त्यासाठीच शनिवारी दुपारी 1:30 वाजता राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटून देखील आलं होतं आणि त्यानंतर अद्याप या बैठकीतून काय निष्पन्न झालेलं आहे हे समोर आलेलं नाहीये। कारण देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की हायकमांडसोबत आपल्याला बोलावं लागेल आणि त्यानंतरच राज्यातल्या मंत्रिमंडळात फेरबदला संदर्भातल्या हालचाली घडू शकतील अशा पद्धतीची माहिती समोर आली होती। छगन भुजबळांची महत्त्वाची अट अशी होती की जर राज्यसभेवर मी जाणार असेल तर उद्याच समीर भुजबळ यांचा शपथविधी व्हायला हवा आणि त्यानंतरच आपण उमेदवारी अर्ज दाखल करू। अद्याप या संदर्भात कोणतीही हालचाल दिसत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जो निरोप हायकमांडकडून आलेला असेल या संदर्भातली चर्चा होताना आपल्याला दिसणार आहे। जर छगन भुजबळांचं जे म्हणणं आहे ते मान्य झालं नाही तर आयत्या वेळी नेमका कोण उमेदवार असणार याची स्पष्टता देखील या बैठकीमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। स्वाभाविकच अनेक अर्थांनी ही बैठक जी असणार आहे निलेश ती महत्त्वाची असणार आहे। या बैठकीत नेमकं काय घडतं याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्याबाबत सुनील तटकरे यांनी काय नेमकं स्पष्ट केलेलं होतं, काय त्यांचा मुद्दा होता, काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली होती ती आपण पाहूया। अमित राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा संपलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आता संध्याकाळी होईल आणि या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणी असतील, भुजबळ साहेब असतील, पृथ्वीभाई असतील, मी अध्यक्ष असेल, मुशीफ साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, त्या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करू।